हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जो आपण मागं चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट. इन लास्ट और प्रीवियस व्हिडिओ वी आर स्टडीड अबाउट द allotropes of carbons. Now in this video we will start a new point, that is a hydrocarbon, the type of hydrocarbons, then solubility of carbon and the reaction of carbon with oxygen or more different gases which studied with the आणि बघणार आहोत आपण कार्बनपासून तयार होणारे गॅस लाईक कार्बन डायऑक्साइड अँड मिथेन. ओके, नाव हिअर हायड्रोकार्बन. फर्स्ट अपॉन व्हॉट इज द मीन ऑफ हायड्रोकार्बन्स. ओके, द सिम्पल मिनिंग ऑफ हायड्रोकार्बन्स बघा, इथं हायड्रोकार्बनच्या नावामध्येच त्याची डेफिनेशन लपलेली आहे. हायड्रो मीन्स हायड्रोजन अँड कार्बन मीन्स कार्बन. सो द ऑर्गॅनिक कंपाऊंड, ओके, the organic compound which contains hydrogen and carbon, it is known as hydrocarbon. The organic compound which contains hydrogen and carbon atom, it is known as hydrocarbons. Okay, एक असं ऑर्गॅनिक कंपाऊंड जे हायड्रोजन आणि कार्बन ह्या दोन्ही ॲटम्स कंबाईन करतं किंवा एकत्रितपणे या दोन्हींच्या कॉम्बिनेशनमधून तयार झालेलं असतं, त्यालाच आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. सो देर आर टू टाईप्स ऑफ हायड्रोकार्बन. फर्स्ट वन इज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड सेकंड वन इज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ओके, तर ज्या कंपाऊंड्समध्ये किंवा ज्या आपल्याला कंपाऊंडमध्ये सिंगल बॉन्ड कार्बनचा सिंगल बॉन्ड पाहायला मिळतो त्याला आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणतो. आणि ज्या हायड्रोकार्बनमध्ये आपल्याला कार्बनचा डबल किंवा ट्रिपल बॉन्ड पाहायला मिळतो त्याला आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हायड्रोकार्बन म्हणजे काय? द ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कंटेन हायड्रोजन अँड कार्बन ॲटम, इट इज नोन ॲज हायड्रोकार्बन. Hydrocarbon are mainly classified into two types, saturated hydrocarbons and unsaturated hydrocarbon. Saturated hydrocarbon means what? In this hydrocarbon, the carbon contains single carbon bond, and unsaturated carbon atoms, the carbon contain double or triple carbon bond. So here is the examples. इथेन. ओके, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं एक्झाम्पल काय आहे? इथेन. C2H6. C2H6. तर इथे बघा फॉर्मेशन कसं आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड फॉर्मेशन आहे. H बघा इथे सिंगल सिंगल दिसते तुम्हाला, सिंगल बॉन्ड. ज्या हायड्रोकार्बन्समध्ये कार्बन कार्बनचा सिंगल बॉन्ड आपल्याला दिसून येईल त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला कार्बनचा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड ह्या दोन्हीपैकी एक बॉन्ड दिसून येईल त्याला आपण म्हणायचं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? ज्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन आणि कार्बन हे दोन्ही ॲटम एकत्रितरित्या प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणतो हायड्रोकार्बन. तर आता अनसॅच्युरेटेडचं एक्झाम्पल बघा, इथाईन. त्याचं एक्झाम्पल आहे इथाईन, H2CCH2. इथाईन H2C डबल बॉन्ड CH2. म्हणजे बघा असॅच्युरेटेडचं एक्झाम्पल आहे इथेन आणि अनसॅच्युरेटेडचं एक्झाम्पल आहे इथाईन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मीन्स वॉट? In this hydrocarbon, carbon contains single bond, and unsaturated hydrocarbon means what? In this hydrocarbons, carbon contain double or triple bond of carbon atoms. Okay, now then solubility of carbon. What is mean by solubility? Solubility म्हणजे काय? तर कोणता एक कंपाऊंड किंवा कोणता पदार्थ किती अमाऊंटमध्ये सॉल्व्हेंट आहे किंवा सोल्युबल आहे एखाद्या सॉल्व्हेंटमध्ये, तो किती अमाऊंटमध्ये सोल्युबल आहे, विरघळू शकतो, त्याला आपण सोल्युबिलिटी म्हणतो. तर जो कार्बन आहे, कार्बन इज मेनली सोल्युबल इनटू अ स्पेसिफिक ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स. जो कार्बन आहे तो ठराविक ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटमध्येच डिझॉल्व्ह होतो, बाकी कशामध्ये तो डिझॉल्व्ह होत नाही. देन रिॲक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन. ठीक आहे, जेव्हा कार्बन किंवा ऑक्सिजन आहे, आपण बघितलं हायड्रोकार्बन्स
त्यानंतर आपण सोल्युबिलिटी बघितली. तर सोल्युबिलिटीमध्ये काय, तर कार्बन हा स्पेसिफिक जे ठराविक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आहेत त्याच्यामध्येच तो विरघळला जाऊ शकतो, त्या व्यतिरिक्त तो कशातही विरघळवला जात नाही. त्यानंतर रिॲक्शन कार्बनची ऑक्सिजनसोबत, जेव्हा आपण रिॲक्शन बघा कार्बनची जेव्हा आपण ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतो देन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड और कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे, म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनची जेव्हा आपण रिॲक्शन करतो, रिॲक्शन फॉलो करतो, त्यामधून कोणत्या दोन कंपाऊंड तयार होतात, एक तर कार्बन डायऑक्साईड. ओके, जर आपण ऑक्सिजनचे 2 ॲटम्स घेतले देन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. इफ वी विल टेक अ 1 नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम देन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. मोनो मीन्स 1 and di means 2. ओके, मोनॉक्साईड. ठीक आहे, इथं बघा आपण ऑक्सिजनचे 2 ॲटम घेतले, 2 ॲटम जिथं असतो त्याला आपण म्हणतो डायऑक्साईड आणि इथे आपण ऑक्सिजनचा एकच ॲटम घेतला आहे, एक असतो त्याला म्हणतो आपण मोनो. म्हणून जेव्हा कार्बन ऑक्सिजनच्या 2 ॲटमसोबत रिॲक्ट होतो देन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड बिकॉज देअर इज अ 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन इज present, and when carbon is react with only 1 atom of oxygen then there is a formation of carbon monoxide. Mono means single atom of oxygen or anyone. So now here first gas which is prepared with the oxygen तो आहे कार्बन डायऑक्साईड. जर पहिला गॅस तयार होत असेल तर तो कोणता आहे, CO कार्बन डायऑक्साईड, जो आपण आत्ता बघितला. कार्बन डायऑक्साईड कधी प्रिपेअर होतो, जेव्हा कार्बन हवेमध्ये जाळला जातो. व्हेन कार्बन इज बर्न्ड इन द प्रेझेन्स ऑफ एअर विथ द ऑक्सिजन देन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. जेव्हा कार्बन हा हवेमध्ये जाळला जातो तेव्हा तो ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो. कार्बन डायऑक्साईडचा मोलॅक्युलर फॉर्म्युला काय लिहिणार मग, दॅट इज अ CO2. आणि CO2 कशासाठी उपयोग होतो CO2चा, तर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग हा वनस्पतीसाठी होतो. वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे कार्बन डायऑक्साईड हा शोषून घेतात आणि त्यानुसार त्याच्या मदतीने आपल्या वनस्पतींना जे फूड प्रोडक्शन आहे ते म्हणजे त्यांना जे अन्नाची गरज असते ते कार्बन डायऑक्साईडपासून त्यांना मिळतं. ते कार्बन डायऑक्साईडपासून आपले अन्न तयार करतात. त्याच प्रक्रियेला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो. मग बघा कार्बनचा मोलॅक्युलर फॉर्म्युला आहे CO2. त्याचं मोलॅक्युलर मास म्हणजे एका कार्बन डायऑक्साईडचं किंवा एका एका CO2चं मास म्हणजे वेट किती असेल, तर ते आहे मोलॅक्युलर मास इज 44 आणि त्याचा जो मेल्टिंग पॉईंट म्हणजे MP आहे तो आहे -56.6 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, ज्या तापमानावर सबस्टन्स हा विरघळवला जातो किंवा मेल्ट होतो त्याला आपण त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणतो. आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, तर ज्या तापमानावर कोणतंही लिक्विड हे उकळलं जातं, बॉईल होतं, त्याला आपण त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणतो. बॉइलिंग पॉईंट हा फक्त लिक्विड सबस्टन्ससाठीच असतो आणि मेल्टिंग पॉईंट हा सॉलिड सबस्टन्ससाठी असतो. तर मग कार्बन डायऑक्साईड बघा, जेव्हा आपण कार्बन डायऑक्साईडला -56 डिग्री सेल्सिअसवर हीट करतो तेव्हा तो वितळला जातो किंवा विरघळवला जातो. देन अक्युरन्स म्हणजे काय, तर नेचरमध्ये निसर्गामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड कुठे मिळतो. सो कार्बन डायऑक्साईड अक्युअर्स इन द एअर इन द फ्री स्टेट टू द एक्सटेंट ऑफ अबाउट 0.03%. Exhale air contains about 4% of carbon dioxide. CO2 is present as a salt in chalk and शहाबादी टाईल्स, मार्बल्स और लाईमस्टोन्स. जो आपण खाण्यावर लिहिण्यासाठी खडू वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असतो. तसेच जे शहाबादी फरशा वगैरे असतात, ज्या मार्बल्स असतात त्या मार्बल्समध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड हा वापरला जातो. देन CO2 इज गिवन आउट इन द कंबशन ऑफ वूड अँड द फॉसिल फ्यूल लाईक कोल. आणि जो आपण सरपण वगैरे जाळतो त्यातून जो कोळसा तयार होतो त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड गॅस हा प्रेझेंट असतो. कार्बन डायऑक्साईड आपल्याला फ्री स्टेट म्हणजे फ्री स्वरूपात
किंवा मोकळ्या स्वरूपात आपल्याला हवेमध्येच मिळतो. जे आपण हवा किंवा श्वासोश्वास करताना 4% हा कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो आणि मगच आपण ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेत असतो. सो फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. स्मेल द गॅस. प्लेस अ बर्निंग कॅन्डल इन अ जार, देन ड्रॉप अ स्मॉल अमाऊंट. त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपल्याला जाणून घेण्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट करावा लागेल आणि त्या एक्सपेरिमेंट थ्रू आपल्याला त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या समजतील. मग फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये त्याची स्मेल, देन त्याचं स्ट्रक्चर, कलर कोणता येतो. तर कार्बन डायऑक्साईड जेव्हा बर्न होतो तेव्हा तो ब्लॅकिश कलरमध्ये आपल्याला दिसतो. कार्बन डायऑक्साईडला जास्त असा हार्डली स्मेल वगैरे काही नसतो. मग ह्या झाल्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये जेव्हा तो कॅल्शियमसोबत कार्बन डायऑक्साईड जेव्हा कॅल्शियम ऑक्साईडसोबत रिॲक्ट होतो तेव्हा ते कॅल्शियम कार्बोनेटचं फॉर्मेशन करतो. ह्या आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज आहेत. ज्या ह्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपल्याला थोडक्यात एक्सपेरिमेंट थ्रू समजू शकतील. तर सम मोर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. Sodium carbonate is formed when carbon dioxide is passed through an aqueous solution of sodium hydroxide. तर बघा, जेव्हा आपण सोडियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड ॲड करू तेव्हा इथं सोडियम कार्बोनेट फॉर्म होतं. त्याच्यासोबत वॉटर मॉलिक्युलसुद्धा फॉर्मेशन होतं. ह्या काही वेगळ्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत. जेव्हा आपण सोडियम हायड्रॉक्साईडसोबत कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट करतो तेव्हा त्याच्या रिॲक्शनमधून सोडियम कार्बोनेट आणि वॉटर मॉलिक्युल्स तयार होतात. त्यानंतर दुसरं बघा, सोडियम बायकार्बोनेट इज फॉर्म्ड ऑन पासिंग CO2 थ्रू ॲन ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट. आणि ह्या सोडियम कार्बोनेटमधून जेव्हा पुन्हा आपण कार्बन डायऑक्साईड पास करतो तेव्हा सोडियम बायकार्बोनेट हे कंपाऊंड तयार होतं. NaHCO3 2NaHCO3. ठीक आहे. ह्याच्यासोबत जेव्हा आपण पुन्हा CO2 मिक्स करतो किंवा ॲड करतो तेव्हा सोडियम बायकार्बोनेट हे कंपाऊंड फॉर्म होतं. देन युजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड. CO2 इज यूज टू मेक एरेटेटेड ड्रिंक्स. म्हणजे बघा, आपण जे कोल्ड्रिंक्स वगैरे थम्सअप, स्प्राईट, 7अप्स जेव्हा पितो तेव्हा जेव्हा ते आपण ओपन करतो तेव्हा असं त्याच्यामधून फेस बाहेर येतो. तो जो फेस कशामुळे असतो तो कार्बन डायऑक्साईडमुळे असतो. जेव्हा ते कार्बन डायऑक्साईड आपण कशासाठी यूज करतो तर ॲज एक फ्लेवरिंग एजंट किंवा ते जे सोल्युशन आहे, ते जे कोल्ड्रिंक्स आहे ते खूप वेळ स्टोअर टिकण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड यूज करतो. ते कार्बन डायऑक्साईड त्या बॉटलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रेशर अप्लाय करून आतमध्ये सोडला जातो. त्यामुळे जेव्हा आपण कोल्ड्रिंक्सची कोणतीही बॉटल ओपन करतो त्यामुळे ती ओपन केल्यामधून त्याच्यातून फसफस असा फेस बाहेर येतो. तो फेस काय असतो तो इट इज अ फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड. सो सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज यूज्ड इन अ कोल्ड स्टोरेज अँड ऑल्सो टू कीप मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स अँड फ्रोझन सबस्टन्सेस. जे मोठमोठे कोल्ड स्टोरेज असतात ज्याच्यामध्ये धान्य साठवलं जातं किंवा मिल्क प्रोडक्ट्स असतात, मोठमोठ्या ज्या कंपनीज असतात त्याच्यामध्ये बघा एक फ्रोझन साईड असते, फ्रोझन रूम असते. त्या रूममध्ये हे बरेचसे जे प्रोडक्ट्स असतात ते खूप काळापर्यंत साठवले जातात. तर ते साठवण्यासाठी, ते आहे तसेच राहण्यासाठी, त्यांची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड, सॉलिड कार्बन डायऑक्साईड हे यूज केलं जातं. त्यानंतर CO2 इज ऑप्टेन बाय केमिकल रिॲक्शन ऑर केप्ट अंडर यूज्ड इन अ फायर एक्सटिंग्विशर. आगीचं म्हणजे ऑक्सिजन गॅस आहे तो आग पसरवण्यासाठी उपयोग होतो, परंतु जो कार्बन डायऑक्साईड आहे तो आगीवर कंट्रोल करण्यासाठी उपयोगात आणला जातो. तो बॅड कंडक्टर असतो हीट आणि इलेक्ट्रिसिटीचा. त्यामुळे जे फायर एक्सटिंग्विशर असतात किंवा जे अग्निशामक असतात ते जे आग लागल्यानंतर तो जो गॅस किंवा धूर असा पसरवतात त्या आगीवर, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. कारण कार्बन डायऑक्साईड हा कधीच आगीला पसरवू देत नाही, तो आगीला कंट्रोल करतो. त्यामुळे जे छोटे छोटे असे फायर एक्सटिंग्विशर गॅस तुम्ही बघितले असतील ठराविक मोठमोठ्या मॉल्समध्ये, कंपन्यांमध्ये, ते कशासाठी वापरतात तर ते आग लागल्यानंतर ते फायर एक्सटिंग्विशरचा वापर आग विझवण्यासाठी करतात. आणि आग विझवण्यासाठी सगळ्यात महत्त्वात कार्बन डायऑक्साईड गॅस हा वापरला जातो. त्यानंतर लिक्विफाईड CO2 इज यूज टू रिमूव्ह कॅफिन फ्रॉम कॉफी.
आणि कॉफीमध्ये जे सगळ्यात जास्त मेन घटक असतो कॅफिन, त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी लिक्विड कार्बन डायऑक्साईड हा वापरला जातो. त्यानंतर लिक्विड CO2 इज यूज ॲज अ सॉल्व्हेंट इन मॉडर्न इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग अँड प्लांट्स आर CO2 इन यूज फॉर अ फोटोसिंथेसिस. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, सगळ्यात महत्त्वाचा कार्बन डायऑक्साईडचा उपयोग काय होतो तर प्लांट्स वापरतात. कशासाठी वापरतात प्लांट्स तर फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी. आणि त्यानंतर बघा रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर, जो फायर एक्सटिंग्विशर आपण जो वापरतो किंवा भल्या मोठमोठ्या मॉल्समध्ये, कंपनीजमध्ये, हॉटेल्समध्ये आपण जे बघतो त्या फायर एक्सटिंग्विशर्समध्ये काय असतो कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असतो. आणि कार्बन डायऑक्साईड काय करतो तर आगीला कंट्रोल करण्याचं काम करत असतो. म्हणून फायर एक्सटिंग्विशरमध्ये मेनली कार्बन डायऑक्साईड यूज करतात. देन नेक्स्ट आहे गॅस तो मिथेन. कार्बन डायऑक्साईड बघितलं आपण, आता बघूयात मिथेन. मिथेन काय C2H4. दुसरा कोणता आहे मिथेन. ओके, मिथेनचा मोलॅक्युलर फॉर्म्युला आहे CH4 आणि ह्याचं मोलॅक्युलर मास आहे 16 म्हणजे 16. आता मिथेन कुठे भेटतं बघा. अक्युरन्स मिथेन अक्युअर्स इन अ नॅचरल गॅस टू द एक्सटेंट ऑफ 87%. जो नैसर्गिक वायू असतो त्याच्यामध्ये आपल्याला मिथेन हे 87% मध्ये आढळून येतो. नैसर्गिक वायू म्हणजे काय, जे बायोगॅस प्लांट वगैरे असतात किंवा आपण हरितगृह म्हणू शकतो त्याला, ग्रीन हाऊसेस असतात, त्याच्यामध्ये मिथेन किती असतो 87% मध्ये आपल्याला आढळून येतो. देन डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन द ॲब्सेन्स ऑफ एअर प्रोड्युसेस मिथेन. म्हणजे जे मेलेली जनावरे किंवा जो सुका पाला पाचोळा असतो किंवा आपण जे राहिलेलं जे शिळं अन्न असतं किंवा आपण भाज्यांचे देठ वगैरे जे असे टाकून देतो त्यापासून काय बनतो, तिथे हवा नाही तयार होत, तिथे मिथेन तयार होतो. ते जेव्हा कुजतं तेव्हा त्याच्या कुजण्यातून जो गॅस तयार होतो तो असतो मिथेन. देन मिथेन इज अ प्रेझेंट इन बायोगॅस. बायोगॅस प्लांट जो आपण बनवतो म्हणजे गुरांच्या शेणापासून जो आपण नैसर्गिक बायोगॅस प्लांट बघा, ठिकठिकाणी खेडेगावांमध्ये बायोगॅस प्लांट तुम्ही बघितले असतील, तर त्या बायोगॅस प्लांटमध्ये जो गॅस तयार होतो तो गॅस मिथेन असतो आणि तोच गॅस आपण ॲज अ कुकिंग गॅस म्हणून पण यूज करू शकतो. देन मिथेन इज अ फाउंड इन अ कोल माइन्स. आणि जे मोठमोठ्या कोळशांच्या, दगडी कोळशांच्या ज्या खाणी असतात तिथे सुद्धा मिथेन गॅस हा तयार होत असतो. देन मिथेन इज फाउंड ॲट द सरफेस ऑफ मार्शी प्लेसेस विच इज व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ मार्श गॅस. मार्शी प्लेसेस जे असतात म्हणजे जिथं खूप सारे काय म्हणतात त्याला मेलेले जनावरे वगैरे ज्या ठिकाणी आढळून येतात त्या ठिकाणी मिथेन गॅस तयार होत असतो. मार्शी प्लेसेसमध्ये तयार, त्याला मार्शी प्लेसेस असं म्हणतो आणि म्हणूनच मिथेन गॅसला मार्शी गॅस असे म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला गिव्ह द रिझन्समध्ये विचारलं जातं व्हाय मिथेन कॉल्ड ॲज अ मार्शी गॅस. देन द आन्सर इज मिथेन इज फाउंड ॲट द सरफेस ऑफ मार्शी प्लेसेस अँड विच इट इज कॉल्ड ॲज अ मार्श गॅस. Then fractional distillation of natural gas which gives methane in the pure form. आणि जेव्हा आपण डिस्टिलेशन करतो नॅचरल गॅसचं तेव्हा त्याच्यामधून सुद्धा प्युअर मिथेन हा फॉर्म होतो. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. तर फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत म्हणजे मिथेनला आपण कसं ओळखायचं की बाबा हा मिथेन गॅस आहे. तर मग फिजिकल प्रॉपर्टीज बघा काय आहेत त्याच्या. तर फर्स्ट मेल्टिंग पॉईंट. ओके, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बेसिकली कलर, स्मेल, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, ओडोर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये येतात. मग फर्स्ट आहे इथं मेल्टिंग पॉईंट. तर मेल्टिंग पॉईंट किती आहे तर -182.5 डिग्री सेल्सिअस मायनसमध्ये आहे. ह्या टेम्परेचरला जर आपण मिथेन मेल्ट केला तर तो मेल्ट होऊ शकतो. देन बॉइलिंग पॉईंट. कोणत्या टेम्परेचरला तो बॉईल होतो तर इट्स अबाउट -161.5 डिग्री सेल्सिअस. देन इट इज ऑल्सो अ कलरलेस गॅस. जसं आपण कार्बन डायऑक्साईड जेव्हा जाळला जातो तेव्हा तो ब्लॅक कलरमध्ये दिसून येतो, पण जेव्हा मिथेन जाळला जातो किंवा तयार होतो तेव्हा तो कलरलेस म्हणजे त्याच्या धुराला, त्या गॅसला कोणताही कलर नसतो, तो कलरलेस गॅस असतो. देन
द डेन्सिटी ऑफ लिक्विड मिथेन इज लेस दॅन ऑफ वॉटर. आणि ह्याचं जे डेन्सिटी असते किंवा मिथेन गॅसचं जे वजन आहे ते पाण्यापेक्षा पण खूप कमी असतं. इट इज अ लेस दॅन वॉटर. देन मिथेन इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. आणि जो मिथेन गॅस आहे हा स्पॅरिंगली म्हणजे खूप कमी प्रमाणात पाण्यामध्ये विरघळवला जातो. जसा कार्बन डायऑक्साईड विरघळतो तसा मिथेन हा पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळला जात नाही. दे आर स्पॅरिंगली सोल्युबल म्हणजे कमी प्रमाणातच पाण्यामध्ये विरघळला जातो. देन मिथेन इज गॅसियस स्टेट ॲट रूम टेम्परेचर. जेव्हा तो रूम टेम्परेचरला असतो तेव्हा तो गॅसियस फॉर्ममध्येच असतो. देन इट इज ऑल्सो सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक गॅसोलिन, इथर अँड अल्कोहोल. जसा तो पाण्यामध्ये खूप कमी प्रमाणात विरघळला जातो तसा तो जास्तीत जास्त प्रमाणात हा ऑर्गॅनिक सॉल्वंट जे आहेत इथर, अल्कोहोल किंवा गॅसोलिन यामध्ये तो जास्तीत जास्त प्रमाणात विरघळला जातो. देन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. मिथेन इज हायली इनफ्लेमेबल. म्हणजे तो इनफ्लेमेबल म्हणजे काय आहे, तर तो जास्त जळत नाही. देन इट बर्न्स बाय रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन टू गिव्ह अ ब्ल्यूइश फ्लेम. तो थोडासा जळला जातो कशासोबत, ऑक्सिजनसोबत जळला जातो. एक ब्ल्यू कलरची फ्लेम म्हणजे एक ब्ल्यू कलरचा रंग तयार होतो जेव्हा तो ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतो. बघा CH4 जेव्हा मिथेन 2O2 म्हणजे ऑक्सिजन जेव्हा तो ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतो तेव्हा तिथे फॉर्मेशन कशाचं होतं, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर मोलॅक्यूल. या दोन्हींचं फॉर्मेशन का झालं, कारण जेव्हा मिथेन हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतो किंवा ऑक्सिजनसोबत जाळला जातो तेव्हा तो पूर्णपणे जळून जातो, पूर्णपणे जळून खाक होतो. म्हणून त्याच्यापासून कोणते तयार होतात, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मोलॅक्युल्स तयार होतात. देन क्लोरिनेशन. जेव्हा मिथेन हा क्लोरीनसोबत, बघा जेव्हा मिथेन हा आपण क्लोरीन गॅससोबत जाळतो तेव्हा किंवा रिॲक्ट करतो तेव्हा तिथे फॉर्मेशन होतं मिथेन क्लोराईडचं. मिथाईल क्लोराईड प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड पण तयार होतं. बघा जेव्हा आपण मिथेन ऑक्सिजन गॅससोबत जाळतो तेव्हा तो पूर्णपणे जाळला जातो आणि कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर मोलॅक्यूल फॉर्म होतात. पण जेव्हा आपण मिथेन क्लोरीन गॅससोबत रिॲक्ट करतो तेव्हा कोणाचं फॉर्मेशन होतं, मिथाईल क्लोराईडचं फॉर्मेशन होतं प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिडसुद्धा त्यातून आपल्याला मिळतं. सो युजेस ऑफ मिथेन. आता मिथेन आपण कशामध्ये यूज करतो, दॅट मिथेन इज यूज्ड इन द फॉर्म ऑफ नॅचरल गॅस, इज यूज्ड इन द इंडस्ट्रीज सच ॲज फॅब्रिक मिल्स, paper mills, food processing industry and petrol purification. Then being the smallest hydrocarbon, the proportion of CO2 released in the combustion of methane is small and therefore it is used as a domestic fuels. And methane is used in the production of organic compounds such as ethanol, methyl chloride, methylene chloride and acetylene. हे जे मिथेन आहे ते मोस्टली जे आपण ऑर्गॅनिक सॉल्वंट किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड जे तयार करतो इथेनॉलसारखे, मिथाईल क्लोराईडसारखे त्याच्यामध्ये मिथेन यूज होतं. तशाच प्रकारे मिथेन हे गॅस इंडस्ट्रीजमध्ये, फॅब्रिक मिल्समध्ये, पेपर मिल्समध्ये आणि फूड प्रोसेसिंगच्या इंडस्ट्रीज असतात तेथे यूज केलं जातं. पेट्रोल प्युरिफिकेशन प्रोसेसमध्ये सुद्धा मिथेनचा वापर होतो. आणि पुन्हा जे बायोगॅस प्लांट असतात त्याच्यामध्ये सुद्धा मिथेन गॅस तयार होतो किंवा वापरला जातो. देन बिईंग द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन. स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन म्हणजे पूर्णपणे मिथेन जाळल्यानंतर त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होतं आणि त्यामुळेच आपण त्याचा ॲज अ डोमेस्टिक फ्यूल म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मिथेन तयार होतो तो कशात तयार होतो, मिथेन हा तयार होतो बायोगॅस प्लांटमध्ये. बायोगॅस प्लांटमध्येच मिथेन हा तयार होतो आणि त्याच्यामुळेच आपण त्याचा ॲज अ डोमेस्टिक फ्यूल म्हणजे घराच्या इंधनामध्ये सुद्धा आपण मिथेनचा वापर करू शकतो. बायोगॅस प्लांटमध्ये जो गॅस तयार होतो तो मिथेन गॅस असतो आणि तोच पाईपलाईनपर्यंत आपल्या कुकिंग गॅसमध्ये इन्सर्ट केला जातो आणि तोच आपण ॲज अ फ्यूल म्हणजे ॲज अ कुकिंग गॅस म्हणून सुद्धा आपण मिथेनचा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे इथं जो आपला कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट आहे, दिस टॉपिक इज ओवर हिअर or completed here. In next video we will start a new chapter.